फलंदाजीसाठी नेहरू या संघाकडून एक एक प्रतिनिधी पाठवायचा आमच्याकडे. पांगनोली आणि नेहरू संघाचा एक प्रतिनिधी मित्रांनो क्विक फास्ट स्टेजकडे यायचं आपण. अवी नेहरू या संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की आपला 12 मंथ आपल्या ओके जरा फास्ट यायचं आपण, जास्त वेळ घेऊ नका. स्ट्राईक एंडला फलंदाजीसाठी गेलाय तो अजिंक्य आणि नॉन स्ट्राईकला जातोय तो विकी. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय पांगनोली या संघाचा युवा स्टार गोलंदाज ज्याचा जर्सी क्रमांक आहे, जो भारत देशाचा हिटमॅन मानला जातो, तो रोहित शर्मा. चला सामन्याला सुरुवात करतायत. दळवी सर आमच्याकडे इशारा करतायत सामना स्टार्ट. कौशल गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो पांगनोली या संघाकडून आणि स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय नेहरू या संघाकडून अजिंक्य. सेकंड इनिंगचे सामने सुरुवात होते. 2 षटकांचा सामना असेल. कौशल चांगली गोलंदाजी नेहमी करत असतो आपल्या संघासाठी. सामन्याची सुरुवात होता. अवांतर धाव मिळते. दळवी सरांना पंचांना जरा कवायत करायला लावले ते कौशलने आणि स्कोअर बोर्ड उघडलं जात आहे. श्री गणेशा होतोय. दुसऱ्या इनिंगचं 1 या धाव संख्येने अवांतर धाव मिळते ती नेहरू या संघाला. कौशल चांगली गोलंदाजी करत असतो आपल्या संघासाठी आपल्या नावासाठी. अजिंक्यने चांगला समाचार घेतला आणि काय फलंदाजी करतोय, जातोय सीमारेषा पार. खडखडीत चौकार, एकदा होऊन जाऊ दे डीजे. अजिंक्य या वादळाला जर थांबवायचं असेल तर कौशल्याला आपल्या नावाप्रमाणे कौशल्यगिरी गोलंदाजीमध्ये दाखवावी लागेल. इथे स्पीड अप गोलंदाजी न करता कुठेतरी स्लोअरची गोलंदाजी करून असं अजिंक्यला थांबवू शकता, नाही तर अजिंक्यला थांबवणं हे अशक्य आहे. अशी नेहमी फलंदाजी करत असतो आपल्या संघासाठी आपल्या नावासाठी. अजिंक्यचा जर्सी क्रमांक देखील तसाच आहे 17. समोरच्या संघाला नेहमी खतरा ठरत असतो. एक चौकार मारल्याच्या नंतर स्वतःनेच थांबवलं गेलंय नॉन स्ट्राईकच्या फलंदाजाला विकीला आणि संघाची धाव संख्या झालेली आहे ती 5 आणि अजिंक्यची देखील वैयक्तिक धाव संख्या होती ती 4. 2 षटकांचा सामना आहे, त्याच्यामुळे चांगली फलंदाजी करण्यामध्ये माहिर आहे तो अजिंक्य. 2 चेंडू फेकले गेलेत. 3 चेंडू फेकले गेले, त्याच्यामध्ये एक वाईट टाकला गेला आणि एक चौकार. अजिंक्य मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होता पण विकीला परत एकदा माघारी परतवतोय. पण काय कौशल्यने कमबॅक केलंय, मानावं लागेल या गोलंदाजाला. एक चौकार लगावल्याच्या नंतर चांगले निर्धाव दोन्ही चेंडू टाकले. कौशल्य नावाप्रमाणेच कौशल्यगिरी करतोय आपल्या संघासाठी आपल्या नावासाठी. रोहित शर्मा जरी गोलंदाजी करत नसला पण मी गोलंदाजी करतोय आणि जर्सी क्रमांक यशस्वी ठरतोय तो 45. हिटमॅन म्हणून पांगनोली या संघाचा हुकमी एक्का कदाचित त्याला मानलं जाईल, कारण समोर आहे ज्याचा जर्सी क्रमांक डेंजर डॉन म्हणजे 17 क्रमांक आहे ती घालून खेळतोय अजिंक्य नेहरू या संघाकडून. एक चौकार लगावले गेले. संघाची धाव संख्या झाली आहे ती 5. 2 षटकांचा सामना असेल. मोठा फटका खेळण्याचा स्ट्रेट अवे खेळण्याचा प्रयत्न केला. एक धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेचं कॉल देतात. सीधरने चांगली क्षेत्ररक्षण केलं. ओ डायरेक्ट हिट केलं होतं पण अजिंक्य पिचवर असल्या कारणास्तव एक धाव एक्स्ट्रा मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण केलं तर हातामध्ये जर थ्रो गेला असता तर 1 रन वाचलं गेलं असतं. कारण मी मगाशी देखील सांगितलं समालोचनामधून की आयुष्यामध्येची परीक्षा देत असताना शालेय जीवनात एक मार्क आणि एक जॉबला जात असताना 1 मिनिटाचं ट्रेनचं 1 मिनिटाचं महत्व, तसंच क्रिकेटमध्ये 1 रनाचं महत्व काय हे प्रत्येक खेळाडूला माहिती आहे मित्रांनो. 1 रन खूप महत्वाचा आहे. संघाची धाव संख्या झालेली आहे ती 7. कौशल्याने आतापर्यंत 5 चेंडू फेकले गेले आहेत, त्याच्यामध्ये 1 वाईड 1 चौकार 2 डॉट आणि आता ह्या 2 धावा दिलेल्या आहेत. अचूक फलंदाजी कुठेही समजलं नाही अजिंक्यला.
काय गोलंदाजी करतोय, शाबासकीची थाप मिळते. कर्णधार असेल, सीधर असेल, ती म्हणजे कौशल्य. शेवटचा चेंडू आहे. 5 चेंडू फेकले गेले आहेत कौशल्याच्या गोलंदाजीमधून. नेहरू संघाने आतापर्यंत 7 धावसंख्या ही उभारलेली आहे 5 चेंडूमध्ये. अजिंक्यला मोठा फटका आणावा लागेल आपल्या फलंदाजीतून. क्षेत्ररक्षक जातो सीमारेषेकडे, येतोय खणखणीत चौकार, छत्रपतींचा छावा आणि नेहरू संघाला मिळवून दिल्या 4 धावा. वाढती धावसंख्या. आपलं डीजे वाजला जातोय. मी विनंती करतो खुडतुडी गवलवाडी आणि घुमेश्वर या संघाच्या, दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस साठी यायचं आहे. कुडतुडी गवलवाडी आणि घुमेश्वरचा कर्णधार स्टेजवरती आहे, तरी मी कुडतुडी गवलवाडीच्या संघाच्या कर्णधाराला विनंती करतो क्विक फास्ट आपण स्टेजकडे यायचं आहे. जाऊया मैदानाकडे. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद नेहरू या संघाची धावसंख्या झालेली आहे ती 11. आता मात्र कोण कोणाला बनवतोय बकरा या सामन्यामध्ये. स्ट्राईक जोपर्यंत पूर्ण ओव्हर आपल्याकडे ठेवलं अजिंक्यने आणि वैयक्तिक धावसंख्या त्यांनी उभारली गेली त्याची 10 आणि संघाची धावसंख्या झाली आहे ती 11. आता मात्र स्ट्राईक गेली आहे ती विकीकडे आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय तो साजन. नेहमी आपल्या गोलंदाजीमधून लोकांना कुठेतरी फसवी गोलंदाजी करत असतो फलंदाजांसमोर. आता अनुभवपणाला लावावा लागेल साजनला. स्ट्राईक फलंदाजी करतोय तो. विकी स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न केला, उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षण तैनात स्वतः साजन. काय होतोय, झेलबाद होतोय काय, पण कुठेतरी तिघांमध्ये काम बिघाडा झालाय आणि त्याचा फायदा मिळालाय तो विकीला. आपण कोणाची कॅच सोडतोय, कुठेतरी जज केलं होतं साजनने. थोडीशी चुकी झाली तिन्ही प्लेयर मध्ये आणि जीवदान मिळाले ते विकीला. 2 या धावसंख्येने स्कोर बोर्ड पुढे सरसवतोय. ती धावसंख्या होते ती 13. सेकंड राऊंडचा सामना आहे. एक एक जसा सामना चालू होईल तसं लक्ष लागेल त्या चषकाकडे. विकी देखील मोठे फटके खेळण्यामध्ये नेहरू या संघाकडून माहीर आहे. मसाया तालुक्यातून आलेला हा संघ बिलॉंग करणारा नेहरू या संघाकडून फलंदाज आहे. ऑफ साईडला खेळण्याचा पॉईंटच्या दिशेने प्रयत्न केला. क्षेत्ररक्षण कौशल तैनात आहे तिथे आणि बॅक टू पॅव्हलियन जातोय तो विकी. मोठा हादरा बसतोय नेहरू या संघाला. होऊन जाऊ दे डीजे. या संघाच्या कर्णधाराला विनंती करतो. विश्वास गुमेश्वर या संघाचा कर्णधार, कुर्तुडी गलवाडीचा संघाचा कर्णधार स्टेजकडे आलेला आहे. तरी विश्वास याला विनंती करतो आपण टॉस साठी यायचंय. महत्वपूर्ण विकेट. विश्वास याला विनंती करतो गुमेश्वर या संघाचा कर्णधार आपण टॉस साठी यायचं आहे. मित्रांनो आपण थोडंसं सहकार्याचं, आपण आयोजक आहात, थोडंसं क्विक फास्ट टॉस. विकीची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय तो आदित्य. आदित्यला स्ट्राईक आहे. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे. अजिंक्य अजूनपर्यंत नॉन स्ट्राईकला ठेवलं जात आहे. अजिंक्य कुठेतरी सांगितलं गेलं असेल की माझ्याकडे स्ट्राईक दे, कारण चांगली फलंदाजी नेहमी संघासाठी, गावासाठी, नावासाठी करत असतो. पण अचूक गोलंदाजी देखील साजन आपल्या संघासाठी करत असतो पांगलोली या संघाकडून. पाहूया आदित्य काय करतोय. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात पण थोडीशी मिसफील्ड झाली. अजिंक्यला स्ट्राईक मिळते काय, पण रनआउट स्वतःची आत्महत्या करायला लावल्या आदित्यला अजिंक्यने आणि स्ट्राईक ठेवल्या आपल्याकडे. संघाची धावसंख्या 2 बाद. संघाची धावसंख्या होते ती 13. नाही पहिलेच आहे.
एक षटक संपला गेलाय. दुसरी इनिंगचे सर चालू झालेली आहे. दुसरा षटक चालू आहे. साजन पांगनोली या संघाकडून टाकतोय आणि नेवरुळ या संघाची 2 बाद गडी. धाव संख्या झालेली आहे ती 13. कारण 13 या आकड्याचं सर इंटरनॅशनल मध्ये खूप महत्व आहे. कारण मेंडिसचा श्रीलंकेचा जो फलंदाज आहे त्याचा जर्सी क्रमांक 13 आहे. तो 13 त्याने का घेतला होता? गोलंदाजी मार्को सज्ज झालाय. साजनचा चांगला लेग साईडला समाचार घेतला. थोडीशी मिसफील्ड झाली आणि त्या मिसफील्डचा फायदा घेतोय तो अजिंक्य. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलं आणि संघाची वाढती धावसंख्या नेऊन ठेवली ती 15. कारण सर 13 आकडा सांगत होतो. मेंडिसने 13 आकडा अनलकी क्रमांक समजला होता आणि स्वतःचा जर्सी क्रमांक 13 घेतला आणि तो यशस्वी ठरला गेला आणि तेवढीच धावसंख्या झाली होती. पण तो पुढे धावसंख्या नेऊन ठेवली अजिंक्यने. 15 ही धावसंख्या नेहरू या संघाची झाले. अजिंक्य म्हसळा तालुक्यामध्ये चांगला नावाजलेला गावाजलेला फलंदाज आहे. मोठा शॉट खेळला, स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न केला ज्याच्या बॅट मधून येतोय सीमारेषा पार खणखणीत षटकार. छत्रपतींचा छावा आणि संघाला मिळून द्या 6 धावा. वाढती धावसंख्या होते संघाची नेहरू या संघाची 21-21. कारण त्याचा सर जर्सी क्रमांक बघितला. Melbourne cricket ground, 90 yards, and the batsman has hit it high and handsome. What a shot, Dada. नक्कीच चांगलं प्रयत्न केलं. त्याचा जर्सी क्रमांक 17 असा कोण घेत नाही पण त्याने घेतला आणि तो खतरा ठरतोय समोरच्या पांगनोली या संघाला. काय फलंदाजी करतोय. Oh my goodness me, is it a back to back? Oh my goodness me, you ball him in the arc, he will throw you out of the park. दोन पुढे चेंडू, दोन्ही बॉल बॅटीच्या खाली आलेले आहेत आणि तू माझ्या टप्प्यात दिला तर मी बॉल भिरकवणार. रेखा पार. नक्कीच अजिंक्यने चांगली फलंदाजी केली. संघाची पुढे धावसंख्या सरसावली. धावसंख्या झाली ती 12 चेंडू आणि धावसंख्या झाली ती 25-25. नाणेफेक झाला. घुमेश्वर आणि कुडतुडी गौलवाडी याच्यामध्ये घुमेश्वर या संघाने टॉस विन झालं आणि क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. तरी आपण देखील क्षेत्ररक्षणासाठी तयार राहायचं आहे कारण 2 षटकांचे सामने आहेत आणि आपल्याला 4:30 पर्यंत हा मैदान खाली करून द्यायचं आहे. काय आयोजन केलंय सचिन भाऊंची संकल्पना काय असेल? एकटा आयोजक आणि शिवशक्ती क्रिकेट संघ घुमेश्वर यांचं सहकार्य. प्रत्येक 3रा वर्ष चालू आहे. पर्व 3रा आहे आणि हे स्वप्न त्यांचं असेल की येणारी ह्याच्यापेक्षा मोठी टुर्नामेंट कशी होईल याच्याकडे देखील त्यांची वाटचाल आहे. काय वाटतं सचिन भाऊंचं आजचं आयोजक बघून सर काय वाटतं तुम्हाला? आय एम एक्स्ट्रीमली प्राऊड. यु नो इट्स क्रिकेट इज अ रिलिजन इन इंडिया. क्रिकेट हे वेगवेगळ्या आपले जे कास्ट, क्रीड, रिलिजन किंवा जे जाती आहेत त्यांना एकत्र आणून एक प्लॅटफॉर्म देतो आणि आम्ही सचिन सरांचे मनपूर्वक आभार मानतो. सचिन सर तर आहेत पण आपण त्याच्या अजून जी जे कार्यकर्ते आहेत, त्यांचे मित्र आहेत, त्यांचे वेलविशर्स आहेत, त्यांनाही मानलं पाहिजे. कारण एकटा जरी ते स्वप्न असेल तरी सगळ्यांना घेऊन पुढे जाणारा तो खरा लीडर आणि तो आपला सचिन. सीझन 3 पर्व 3रं. आणि असंच मला मी बोलत होतो जितू बरोबर. जितू बोलला की त्यांचं एक स्वप्न आहे की एका मोठ्याशा अशा ग्राउंडवर दादाजी कोंडदेव असो जिथे ISPL होते किंवा वानखेडे किंवा ब्रेबॉनमध्ये जर अशी कधी पर्व सीझन 4, 5, 6 झालं तर त्यात वेगळीच मजा आहे. नक्कीच त्याचं देखील त्याने घुमेश्वर गावाने आयोजन केलं. मी विनंती करतो नेहरू या संघाला त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं मित्रांनो. क्विक फास्ट थोडंसं सहकार्य करायचं आहे. सर क्रिकेटला रायगडची पंढरी मानली जाते आणि त्या रायगडच्या पंढरी क्रिकेटमधून चांगले चांगले खेळाडू आमच्याकडे घडले गेले आहेत. योगेश पेंडकर असेल, उस्मान पटेल असेल, चांगले चांगले खेळाडू घडले आहेत. त्यातूनच आमच्या समाज बांधवातून एखादा खेळाडू तिथपर्यंत पोहोचावा हीच आमची इच्छा आहे. त्याच्यामुळे सचिन भाऊने वैयक्तिक नाव देता ह्या चषकला जो नाव दिलाय तो म्हणजे कुठेतरी चॅरिटी चषक. म्हणजे कुठल्याही एखाद्या आपत्कालीन निस्ती असेल त्याला मदत करणं असेल, त्यांच्या गावासाठी मदत असेल, नाही ते वैयक्तिक ज्या जे सामने भरवतात तो स्वतःचं नाव देतो. पण सचिन भाऊनी तसं केलं नाही की माझ्या गावाचं नाव न फक्त सहकार्य आणि चॅरिटी चषक हा नाव दिलं गेलेलं आहे. लाख मोलाच्या शुभेच्छा आहेत. तरी नेहरू संघाने क्षेत्ररक्षण सजवलं गेलेलं आहे. 2 सलामीवीर मैदानामध्ये येत आहेत ते म्हणजे पांगनोली या संघाचे. छान असा पॉइंट म्हटला दादा तू. काल नितीश रेड्डी यांनी जेव्हा 100 मारलं तर प्रत्येक भारतीय
हा त्याच्या सेंचुरीमध्ये टाळ्या वाजून माझा मुलगा 14 वर्षाचा अक्षरशः उडी मारत होता. कारण प्रत्येक भारतीयाला तो असा वाटत होता की प्रत्येक भारतीयाचं जे स्वप्न असतं की मेलबर्नमध्ये जाऊन ऑस्ट्रेलियाला मारणं ही सोपी गोष्ट नाही. आपले 5-6 विकेट गेलेले आणि त्याच्यानंतर महत्त्वाची भागीदारी केलेली आहे. तसंच आज सचिननी जे स्वप्न इथे या टुर्नामेंट आयोजन केलेलं आहे, लाखो क्रिकेट रसिक आज त्यांची स्वप्न काय माहिती याच्यातला कुठला प्लेअर ISPL ला फेब्रुवारीमध्ये जी टुर्नामेंट होती तिथे पिकअप केला जाईल. रायगडचे भरपूर स्टार आधीच ISPL मध्ये खेळतात, ह्याच्यातले अजून 2-3 जातील. नक्कीच. आणि तेच स्वप्न घेऊन आम्ही उतरलो या मैदानामध्ये, कारण ज्याच्या अगोदर नेहरू या संघाने फलंदाजी केली तर अजिंक्यचा 7 क्रमांक पाहिला जर्सीवरती, पण तोच क्रमांक पाणवली या संघाचा श्रीधर घेऊन नॉन स्ट्राईकला खेळतोय. पण आता मात्र सलामीवीरला आणलंय ते कौशलला, कारण त्याचा जर्सी क्रमांक आहे 45 म्हणजे रोहित शर्मा. रोहित शर्मा 12 अशी चेंडू 26 धावा. आता काय वाटतं पहिल्याच ओव्हर मधून आक्रमण केलं पाहिजे? नक्कीच आक्रमण, आणि कौशल्याला आक्रमकची भूमिका मांडली जाते म्हणून त्याला जर्सी क्रमांक 45 दिलेला आहे. सुंदर असा फटका, कॅच होण्याची शक्यता. नो मॅन लँड मध्ये बॉल पडतोय. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि आरामात. कौशल सर सांगायला आवडेल, कौशल हा त्या पांगणोली संघांमध्ये ऑलराऊंडरची भूमिका नेहमी करत असतो. प्रथम गोलंदाजी देखील करतो, प्रथम फलंदाजी कधी करतो. वय जरी त्याचं कमी असलं तरी पण जर्सी क्रमांक ज्याने 45 घातले म्हणजे ह्या करणारा ह्या टीमचा तो मुख्य म्हणजे कणा आहे. आणि ती फलंदाजी आत मात्र त्याला हात खोलावे लागतील. पहिल्या षटकापासून चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल तर आपण टार्गेट चेस करू शकतो. What a shot! This is high up in the air on the fine leg area. Oh my goodness me! The fielder had absolutely no idea what's happening there. It's a comedy of errors. Oh my goodness me! नक्कीच या पांगणोली संघाचं सर वैशिष्ट्य सांगतो, जसजशी मॅचचा टार्गेट असेल तसतसे प्लेयर ते चेंज करतात. जर स्कोर कमी असेल तर नौकार फलंदाज देखील ओपनिंगला आणतात, पण टार्गेट जर चेस करायचा असेल तर ही जोडी सलामीवीरसाठी येते. कारण प्रत्येक खेळाडू जे मान्यवर असतील त्यांना नक्कीच माहिती असेल कसे प्लॅनिंग चेंजेस केले जातात. त्याचप्रमाणे प्लॅनिंग चेंजेस केले ते म्हणजे साजन्य आणि श्रीधरने कौशल्य पहिल्या मॅचमध्ये थांबवलं होतं, पण आता मात्र त्याला ओपनिंगसाठी आणलंय. त्याचप्रमाणे कौशल्यगिरी करतोय आपल्या नावाप्रमाणे. 2 चेंडू मध्ये 6 धावा. Oh, the ball is now racing to the. Was that a catch? Was there a nick? A loud nick. At least we could hear at the commentator box. Was that a catch that will really change the complexion of the game? Will it prove costly? फक्त वेळच सांगू शकतो. हा जर कॅच पकडला असता तर थोडा दबाव येण्याची शक्यता होती. आता मात्र ज्याचा जर्सी क्रमांक किपरचा 17 निवडू या संघाचा अजिंक्यचा, तोच जर्सी क्रमांक पांगणोली या संघाचा आहे, तो म्हणजे श्रीधर. हा पण देखील माहिर आहे, मास्टर ब्लास्टर ज्याला पांगणोली या संघाचा मानलं जातो. चौकार षटकारांची आतिषबाजी करतोय काय पाहूया. सुंदर फटका, शॉट फाईन लेगच्या दिशेने. 1 धाव पूर्ण केली, 2 धाव घेण्याचा प्रयत्न. क्रिकेटमध्ये सर आवर्जून सांगावं असं वाटेल, फिटनेस हे खूप महत्वाचं आहे. फिटनेस जर असेल तर चोरट्या धावा घेण्यामध्ये तुम्ही यशस्वी होऊ शकता. कारण हे कोणी शिकवलं तर आपल्या विराट कोहलीने शिकवलंय. चौकार षटकार मारण्याच्या प्रयत्नात पण एकेरीचं दुहेरीमध्ये कसं रूपांतर करायचं हे विराट कोहलीकडून शिकावं लागतं. त्याचप्रमाणे चपलगिरी करतोय तो म्हणजे कौशल्य. आणि रनआउट होण्याची शक्यता आणि दळवी सरांनी आउट दिलेला आहे. दळवी सरांबद्दल तुम्हाला सांगतो, RK ट्रॉफी चेंबूर मध्ये पहिली ओव्हर मेडन टाकणारे आपले तटस्थ पंच दळवी सर, मेन एम्पायर. सगळ्यांना माहिती असेल 1980-90च्या काळी सगळ्यात फेमस असणारं RK चषक चेंबूर मध्ये भरणारं पहिली ओव्हर मेडन टाकणारा गोलंदाज, नावाजलेला गोलंदाज. पांगणोली या संघाची धावसंख्या झालेली 1 बाद 10. म्हणजे दळवी सरांनी उमेश मांजरेकर, शांतनू गायचोर यांच्यासारखे दिग्गज अशा 11 स्टार मॅचलेसचे दिग्गज टेनिस पट्टूंना मेडन टाकण्याचं कौशल्य ते आज इथे आपल्याला लाभलेले आहेत. तटस्थ पंच दळवी सर आणि लेग एम्पायर आहेत आपले दिनेश म्हात्रे. दळवी सर आणि म्हात्रे सर यांचे मनपूर्वक आभार. नवीन फलंदाज
नवीन फलंदाज अल्केश स्ट्राईक एंडला सीदर फलंदाजी करतोय. शॉट चेंडू आणि द बॉल इज हाय अप इन द एअर. ओ माय गुडनेस मी, ऍब्सोल्युटली नो चान्स. थँक्यू डीजे. काय रंगतदार मजा येते सामन्यामध्ये सर. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. मी मगाशीच म्हटलं 17 क्रमांक जास्तीत जर्सी क्रमांक कोण घेत नाही, पण जे खतरा ठरतात त्यांचाच जर्सी क्रमांक आहे. पहिल्या सामन्यामध्ये नेहरू संघाचा अजिंक्यने चांगली फलंदाजी केली होती, तो खतरा ठरला होता. पण आता मात्र हाफ पिचची गोलंदाजी केली तर श्रीधर मैदानामध्ये बॉल ठेवू शकत नाही. कॅच जो सुटला, विल दॅट बी द टर्निंग पॉइंट, विल दॅट कॅचेस विन मॅचेस. आज भारताने 3 कॅच सोडले, त्याच्यामुळे ऑस्ट्रेलियाला आपल्याला जो टार्गेट मिळाला 100, 150, 200 मध्ये ऑल आउट करण्याचा चान्स होता आणि 3 कॅच 2 यशस्वीनी सोडलेत. नक्कीच कॅच छोटा मॅच छोटा हे म्हटलं जातं. आता मात्र सर ज्याने आपल्या या टुर्नामेंटमध्ये पहिल्या सामन्यामध्ये रेकॉर्ड बनवला, ज्याने मेडन ओव्हर टाकली, 2 विकेट देखील घेतले, तो गोलंदाज नेहरू या संघाकडून येतोय. तो नयन गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. त्याच्यासाठी 6 चेंडू 10 धावांची What a गरज. match, what a match. It's going to be a nail-biting finish. 6 balls and 10 runs. 1,50,000 people watching this match live. अति तटीचा सामना, रोमांचक सामना. 7 चेंडू 10 धावा, 6 balls 10 runs. Here is the bowler. Full toss. Oh my goodness me, the batsmen have completed one. They're thinking of the second, extremely risky. 5 चेंडू 8 धावा. थ्रो जरा चांगला आला असता तर रनआउट होण्याची शक्यता होती दादा. नक्कीच. आणि ह्या रनआउट टर्निंग पॉइंट देखील ठरला गेला असता. एक एक विकेट महत्वाचा. पण सर याच नयने कारनामा केला होता अगोदरच्या सामन्यामध्ये. मेडन ओव्हर टाकला होता आणि 2 विकेट देखील घेतले होते. आता मात्र त्याला कारनामा करायचा आहे. जर निर्धाव चेंडू टाकले तर आपला संघ विजयी ठरू शकतो. पण त्याच्यासमोर बलाढ्य किरण पोलार्ड ज्याला मानलं जातं, तो अल्केश फलंदाज आहे. 5 चेंडू 8 धावा. नक्कीच ती काबिलियत देखील पांगणोली संघासमोर आहे. करू शकतात. चस सुंदरचा फटका मिड विकेटच्या दिशेने. 1 धाव पूर्ण गेली आणि 2 धाव नाही रोखू शकणार. आणि गचाळ क्षेत्र रक्षण, बॉलरला 2 धावांच्या ऐवजी 3 धावा गेलेल्या आहेत. प्रेशर 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 प्रेशरच क्रिकेट सर. इज ऑल अबाउट हँडलिंग द प्रेशर. आणि सचिन तेंडुलकर म्हणतो क्रिकेट इज ऑल अबाउट ROB, द रश ऑफ ब्लड. जो प्रेशरला सहन करू शकतो तो क्रिकेटमध्ये राजा, शहनशाह, बादशाह असतो. नक्कीच. प्रेशर हे कितपर्यंत आपण घ्यायचं आणि कितपर्यंत सोडायचं हे मेन क्रिकेटमध्ये शिकलं पाहिजे. एखादी मॅच 1 बॉल 1 लाख देखील आपण जिंकू शकतो, पण ते निर्धाव चेंडू टाकण्याची काबिलियत आपल्याकडे असली पाहिजे. आत्मविश्वास कधी कमी करून देऊ नका मित्रांनो. अजिंक्यने चांगलं क्षेत्ररक्षण केलं होता. बॉलरकडे चेंडू फेकल्याच्या नंतर गोलंदाजाला फक्त चेस मला करायचा हार्दिक होता. पांड्याची एक ओव्हर होती बांगलादेश विरुद्ध. बांगलादेश ऑलमोस्ट क्रूज करत असताना त्यांनी जबरदस्त शेवटचे 6 चेंडू टाकून मॅच धोनीने ऑफकोर्स जबरदस्त स्टंपिंग केलेली. आणि इकडे कीपरचा जो कॅच आहे तो जरा महागात पडू शकतो दादा. नक्कीच तोच एक टर्निंग 4 पॉइंट चेंडू. ठरलाय. 4 चेंडू मध्ये धावसंख्या येते. 5 रनांची आवश्यकता आहे. स्वतः अजिंक्य आता क्लोज किपिंग करतोय, कारण सीदरला कुठेतरी हात खोलण्याचा चान्स देत नाही. पण सीदरने चांगला समाचार घेतलाय आणि जातोय सीमारेषा पार, खणखणीत येतोय. व्हॉट अ शॉट, चौकार. व्हॉट अ शॉट. HRK. सर आता समीकरण मात्र सोपं आहे. 3 चेंडू 1 धाव. कॅच आला असताना तर मॅचला रंगतदार. पण सीदर बघा ना काय टाकला, जरा फुल टाकला. सीदर काय फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी, आपल्या एक नंबर. नावासाठी. 1 नंबर. 2 पाऊल फक्त मागे आहोत आपण पुढे या ट्रॉफीसाठी येण्यासाठी. त्याचप्रमाणे फलंदाजी करतोय. कुठेतरी आता फिल्डिंग जवळ घेतली. 30 इयरच्या आतमध्ये फलंदाज क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. ही विकेट गेली या बॉलला तर बॅट्समन वर प्रेशर येऊ शकतं. नक्कीच सर. नवीन प्रेशर आल्यानंतर थोडस दबाव येतो गोलंदाजाचा. ज्या गोलंदाजाने अवांतर धाव मिळते आणि बोनस मध्ये जिंकलं जात आहे तो पांगणोली संघ.
पण सर एक बघितलं का, जरी मी हरलो असलो तरी पुन्हा येणार, त्या अनुभवाने येणार या मैदानामध्ये. पण दोन्ही अजिंक्य असेल आणि श्रीधर असेल यांनी गळा भेट केली, हा एक सुवर्ण क्षण असला पाहिजे. जरी मी हरलो असलो तरी मी तुला शुभेच्छा देऊन जातोय. हीच तर एक मैत्री माया जमायची असते झालेल्या क्रिकेटमध्ये. गहाण म्हणतात सोनियाचा हार ग. सचिन सर द्वारे आयोजित ही जबरदस्त टुर्नामेंट मध्ये असे चित्र जे आपल्याला बघायला मिळतात की जोपर्यंत मॅच चालू आहे तोपर्यंत तू माझा ऑपोनंट आहेस, मॅच संपली तर आपण मित्र आहोत, आपण संध्याकाळी एकत्र बसूया, पण जोपर्यंत मॅच चालू आहे तोपर्यंत तू माझा ऑपोनंट. आणि जशी मॅच संपली, जबरदस्त स्पोर्ट्समॅनशिप स्पिरिट, जर सचिन तेंडुलकरचं नाव आपण घेतो, हा जगात फक्त त्याच्या स्पोर्ट्समॅनशिप आणि त्याच्या ज्या तऱ्हेने तो वागतो आणि वागला एवढी वर्ष, आणि आज भारताला आणि मुंबईला एवढं नाव कमवून दिलंय, तो आपला सचिन तेंडुलकर या भूमीत या देशात जन्माला आला, यासाठी प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. नक्कीच सर. आणि त्या आवर्जुनाने एक मैत्री काय असते ते विनोद कांबळे सरांनी, आपण ज्यावेळेस ते आता आजारी पडले त्यानंतर सांगितलं की सचिन तेंडुलकर मला कुठे नावासाठी त्याच्या कधी मदत केली नाही, तर माझ्या मैत्रीसाठी मदत केली. पण विनोद कांबळे यांनी सांगितलं, मित्रांनो आयुष्यामध्ये कधी मद्यपान करू नका, या गोष्टीकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे. कारण युवा पिढी असेल, मी सांगू इच्छितो, कुठल्याही गोष्टीच्या व्यसनाच्या आहारी जाऊ नका मित्रांनो. कारण आपल्या आई वडिलांनी आपल्याला घडवलेलं असतं, ते माझ्या मुलाने कितपर्यंत नाव कमवलं पाहिजे, माझी मान उंचावली पाहिजे, असं कामगिरी करायची आहे आपल्याला. पी टाकायची आहे. दळवी सर आम्हाला इशारा करतायत की